मित्रांनो, आजच्या काळात कपड्यांची फॅशन आणि डिमांड कधीच कमी होत नाही. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा घरी बसून उत्तम कमाई करायची असेल, तर टेलरिंग आणि बुटीकचा बिझनेस हा एक उत्तम पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीवनवेध मराठी मध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अगदी कमी भांडवलात बुटीक किंवा टेलरिंग बिझनेस कसा सुरू करावा, कापड कुठून आणावे आणि कस्टमर्स कसे मिळवावे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. सुरुवात कशी करावी. स्किल प्लॅनिंग. स्किल कौशल्य. स्वतःला कटिंग स्टिचिंग येत असेल तर उत्तम, किंवा चांगला कारागीर टेलर सोबत ठेवूनही बिझनेस करता येतो. जागा. सुरुवातीला घरूनच काम सुरू करता येते किंवा एखाद्या चांगल्या लोकॅलिटीमध्ये छोटी दुकान गाळा घेता येतो. 2. आवश्यक सामान आणि गुंतवणूक. इन्व्हेस्टमेंट. सेटअप. मशीन्स. कटिंग टेबल, शिलाई मशीन, इंटरलॉक ओव्हरलॉक मशीन, पिको फॉलबॅक मशीन. रॉ मटेरियल. धागे, अस्तर, लाइनिंग, झिप, बटणे, डिझायनर लेसेस. अंदाजे भांडवल. घरून सुरू केल्यास अवघ्या 10,000 ते 25,000 रुपयात सुरुवात होऊ शकते. 3. कस्टमर्स कसे मिळवावे. मार्केटिंग. सेल्स. लोकल पब्लिसिटी. सुरुवातीला नातेवाईक, शेजारी आणि मैत्रिणींना सांगणे. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम. सोशल मीडिया. आपण शिवलेले ब्लाऊज, कुर्ती किंवा अनारकली ड्रेसेसचे सुंदर फोटो काढून व्हॉट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्राम रील्सवर पोस्ट करणे. युनिक डिझाईन्स. फिनिशिंग आणि वेळेवर डिलिव्हरी. टाइमली डिलिव्हरी हीच या व्यवसायाची खरी ताकद असते. 4. नफा कसा मिळतो. प्रॉफिट मार्जिन. एका साध्या ब्लाऊज, डिझायनर कुर्ती किंवा ड्रेसच्या शिलाईमध्ये 30% ते 50% पर्यंत निखळ नफा मिळतो. तर मित्रांनो, हा बिझनेस गाईड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जीवनवेध मराठीला सबस्क्राईब करा.